अशीच तू मधुरा, रूप सुंदरी लालच भोळी, अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा. तुझ्या मनातलं हितगुज, तुझ्या मनातलं गुपित, तुझी सुख तुझी दुःख सांग तू तुझ्याच अंगणात. कधी गप्पा, कधी मस्ती, कधी थट्टा, कधी मस्करी. अशीच तू मधुरा. मग अशाच एका वळणावर विचारीन तुला मस्त प्रश्न, देशील तू त्याची सहजच उत्तर. तेव्हाच जुळतील आपल्यातल्या मैत्रीच्या तारा, कारण तू आहेस रूप सुंदरी लालच भोळी, अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा. नमस्कार. शतायुषी व्हा असा काल मला कोणीतरी आशीर्वाद दिला आणि तुमच्यासारखाच माझ्याही मनात प्रश्न पडला, 100 वर्ष जगायचं म्हणजे 100 वर्ष जगायला आवडेल, पण या जगण्यामधला आनंद, जोश आणि भरभरून उत्साह आणायचा कुठून? शरीरानं वय वाढत जाईल, पण मनाचं काय? मनाचं हे प्रेम किंवा मनाचं हे परिवर्तन कसं करायचं? मग शरीर आणि मन यांच्यामध्ये 7 सुरांचं जेव्हा मिलन होईल तेव्हा हा आनंद अधिक छान होईल आणि आयुष्य सुखाने जगता येईल. हे सांगण्यासाठी आज एक आपला मित्र आलेला आहे, डॉक्टर राहुल जोशी. त्याचं आपण स्वागत करूया. आपकी आँखों में कुछ महके हुए से राज है, आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है, आपकी आँखों में कुछ. क्या बात आहे राहुल, क्या बात आहे. हे आयुष्य इतकं सुंदर आहे, हे अंदाज इतके वेगळे वेगळे आहेत, ते सांगण्यासाठी आज तुम्ही इथे आलेला आहेत. मनापासून स्वागत करते, अभिनंदन. MD मेडिसिन असलेला आमचा यंग डॉक्टर राहुल आज आयुष्य कसं सुंदर आहे हे इतक्या लहान वयात सांगतो, याचाच आम्हाला अभिमान आहे. पण ते आमचंही आयुष्य जरा सुरेल आणि समृद्ध होऊ द्या, यासाठी आमच्या शामियानात दाखवा. डॉक्टर राहुल, आता असं डॉक्टर डॉक्टर म्हणणार नाही, कारण तुम्ही आमचे मित्र आहात, त्यामुळे राहुल. राहुल, इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात. विवाह वेदीवर जेव्हा सप्तपदी घालतो त्यावेळेला आपण आयुष्य सुरू करतो, म्हणजे ती गाठ पक्की होते, म्हणजे 7 या आकड्याचा काहीतरी आयुष्याशी संबंध आहे. तसेच 7 सूर, 7 सूर आणि आपल्या शरीरात असणारी 7 चक्र यांचाही कुठेतरी एक विशेष संबंध आहे. मुळात आरोग्य आणि मन, म्हणजे शरीर आणि मन यांचा एक सुरेल संगम झाला तर वाटतं आयुष्य समृद्ध होतं. असं बोलायला आता खूप सोपं आहे, पण डॉक्टर म्हणून मला तुम्ही एक सांगा की काय एकमेकांचा सुंदर असं नातं आहे? कसं असतं, सायको न्यूरो एंडोक्राइन ऍक्सिस आम्ही ज्याला म्हणतो, की सर्व व्याधींची उत्पत्ती जी आहे ती मनातनं होते. मन जर चांगलं असेल, मन जर सुखी असेल, मन जर समृद्ध असेल, समृद्ध म्हणजे अबंडन्स जर असेल, तर ह्या व्याध्या उत्पन्नच होत नाहीत. तर संगीत जेव्हा आपल्या शरीरात, मनात, आत्म्यात भिनतं तेव्हा ह्या व्याधींवर आपण एक तऱ्हेने काबू हम पा सकते हैं, किंवा ऍज अ प्रिव्हेंटिव्ह पण आपण करू शकतो. तर कसं? तर जैसे आपने बताया 7 चक्र असतात आणि 7ही चक्रांना आपण 7 स्वरांनी उद्युत करू शकतो. सारे गम पधनी, 7 स्वर, 7 चक्र, इंद्रधनुष्य के 7 रंग, 7 जहान. तर असं 7 हे आकडा, हा आकडा खूप महत्वाचा आहे. तर पहिला सूर सा, सानी आपण पहिलं चक्र मूलाधार चक्र, रेनी स्वाधिष्ठान चक्र, गनी मणिपूर चक्र, मध्यम जेव्हा आपण लावतो तेव्हा अनाहत चक्र, पंचमानी विशुद्ध चक्र, त्यानंतर दैवतानी आज्ञा चक्र आणि निषाद आणि षडजानी सहस्र चक्र. तर हे गायडेड मेडिटेशन आपण जेव्हा करतो तेव्हा ही चक्र जेव्हा उद्युत होतात तेव्हा मनाची एक बॅलन्स्ड माइंड, WHO प्रमाणे हेल्दी बॉडी, हेल्दी माइंड आणि हेल्दी स्पिरिट किंवा हेल्दी सोशल, फिजिकल अँड मेंटल ही ट्रिनिटी जेव्हा उत्पन्न होते तेव्हाच मनुष्य हेल्दी आहे असं आपण म्हणू शकतो.